विवाहाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, 3 महिलांना अटकेत. नाशिकमध्ये विवाह इच्छुक तरुणांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी उंटवाडी, क्रांतीनगर, शिंदेगाव आणि भगूर परिसरातून 3 महिलांना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित महिलांनी धुळे येथील एका विवाह इच्छुक तरुणाकडून 2 लाख रुपये घेत एका महिलेसोबत वैदिक पद्धतीने विवाह लावून दिला होता. विवाहानंतर काही दिवसांनी संबंधित महिलेला तिच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे कारण सांगून पुन्हा घेऊन जाण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी तिचे वडील वारल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असल्याचेही सांगण्यात आले. मात्र तक्रारदार संबंधित महिलेला घेऊन पोलीस ठाण्यात आला असता ती महिला आधीपासून विवाहित असून तिला मुले असल्याची माहिती समोर आली. तसेच तिने तक्रारदारासोबत राहण्यास नकार देत घेतलेली रक्कम परत करणार नसल्याचे सांगून ती तिच्या पहिल्या पतीसोबत निघून गेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस हवालदार देवीदास गाढवे, गणेश बोरनारी, विशाल पाठक, दीपक जगदाळी, सचिन चौधरी आणि योगेश अपसुंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.